हॅलो एव्हरीवन. सो आज मला जायचं होतं कॉलेजला, कारण की माझ्या कॉलेजला जाऊन मला ऑफर लेटर सबमिट करायचं. त्यामुळे माझं नाव लिहायचं बाकी होतं. सो मी लिहत होती आणि माझा एक इश्यू असं झाला होता की माझ्या बॅगमध्ये पाणी होतं. सो ऑफर लेटरचे जे मॅमने जे त्यांचं नाव वगैरे स्टॅम्प दिला होता ते सगळं पुसलं गेलं आणि मला इतकं कसं तरी वाटलं की यार हे कसं काय होऊन गेलं माझ्यासोबत. पण तरी मॅमने समजून घेतलं आणि मी सबमिट केलं. नंतर मी गाडी पण पुसायला गेली, कारण की गाडी खूप खराब होती. मग मी तिची धूळ वगैरे झटकली, कारण की माझा भाऊ, माझे घरचे माझी गाडी घेऊन जातात. सो ते काही करत नाही, फक्त पेट्रोल वाया घालतात आणि मला बी पेट्रोल टाकायला लागतं. पेट्रोल टाकलं की बोलतात बाई आता मला गाडी घेऊन जाऊ दे. पण ठीक आहे, मग मी गाडी बिडी पुसली, मस्तपैकी चांगली गाडी पुसून घेतली. आणि एक किस्सा झाला होता माझ्यासोबत, म्हणजे की जेव्हा पण मी शूजची लेस घालते ना तेव्हा मला प्रॉब्लेम येतात. म्हणून मी गाडीवर लगेच शूजची लेस घालून घेतली, कारण की जेव्हा बघा तेव्हा मी जो चालायला लागली ना माझी शूजची लेस खुलून जाते. म्हणून मी शूजची लेस बांधत होती, तात्पुरता बांधते, पण तरी पण ती निघतेच. नाशिकला खूप ऊन आहे म्हणून एवढं स्टोल बिल घालून जावं लागतं. आणि आमची मॅडम एकदम आरामात झोपली होती का, कारण की तिला काहीच टेन्शन नाही दुनियादारीचं, तिला काही पडले नाही, फक्त खाऊ पिऊ झोपू काय मजा करू. आणि कॉलेजला जाऊन आज कन्स्ट्रक्शन चालू होतं, आमचं पूर्ण कॉलेज खोदून घेतलेलं आहे. मग आम्ही वेट करत करत सरांचा लॅबमध्ये बसलो. मग मी थोडीशी खुर्चीसोबत मस्ती केली गोल गोल फिरून, कारण की करण्यासाठी काहीच नव्हतं, मला ऑप्शनच नव्हतं. म्हणून मी माझा व्हिडिओ काढला की नाही बाई तू आता सरांचा वेट करणं तुला गरजेचं आहे, कारण की सर आल्याशिवाय मला कुठं जाता येणार नाही. कारण की सरांनी सर्व डिटेल्स आमच्या घेतल्या की इंटर्नशिप कुठे चालू आहे, काय चालू आहे. आणि मग घरी जाता जाता ॲज युजल मला सिग्नलवर थांबावं लागलं, कारण की सिग्नल खूप मोठा होता. आणि मग मी घरी येऊन मस्त आराम केला आणि मस्त रवा खाल्ला. बाय गाईज, थँक्यू.